मित्रांनो, पुन्हा एकदा वेलकम आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आणि आजचा ब्लॉग थोडा अजून मी स्पेशल बनवला आहे। स्पेशल म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या भिवंडीचे गणपतीचे दर्शन दाखवणार आहे। तर आपण आता जाणार आहोत, तर रुईची तयारी सुद्धा चालू आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आपण गणपतीचं दर्शन घेण्याला आता खूप उत्सुकता झालेली आहे। तर आता थोड्याच वेळात मी पंकजला घेऊन रिक्षामध्ये बसून आपण सर्व मिळून गणपतीचं दर्शन घेण्याला आतुरतेने आपण वाट पाहत आहोत। तर आपण चालूयात आता इथून पुढे। तर मित्रांनो, आता आपण रेडी झालेलो आहे, तुम्ही बघू शकता। लहान लहान पोरांची सुद्धा तयारी झालेली आहे आणि आपण लवकरच आता रिक्षा घेऊन निघणार आहोत इकडनं। आणि पाऊस सुद्धा खूप भरून आलेला दिसतोय, तर त्याच्यामुळे आम्ही आता खूप घाई करतोय निघायची। बाय बाय। तुम्ही पाहू शकता इकडं खूप अशी गर्दी आहे, पण गर्दी खूप बघत आहोत इकडं। तर इकडं काय असं आम्हाला चान्स वाटत नाही का आम्हाला इथं दर्शन भेटेल लगेचच। तर आपण आता ह्यो धामणकर नाक्याचा स्पॉट होता, तर ह्यो स्पॉट सोडून आपण पुढचा गणपती बघायला जाणार आहोत। पण तुम्ही इकडचं डेकोरेशन पाहू शकता, ऑपरेशन सिंधूचं इकडं डेकोरेशन केलेलं आहे। खूप सुंदर अशी योजना इथं मांडलेली आहे संतोष शेट्टी साहेबांनी। तीच बघण्यासाठी खूप इथं अफाट गर्दी आपण पाहत आहोत। तर चला आता आपण जाऊया पुढं पुढच्या गणपतीचं दर्शन घ्यायला। वेलकम मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही इथं चंदनबागच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आलो आहे। आणि इथं अशी खूप सारी गर्दी आहे, फुल रश झालेला आहे, तरीसुद्धा आम्ही या गर्दीमध्ये प्रवेश केलेला आहे। या गर्दीमध्ये आम्ही दर्शन घेण्याला जात आहे आतमध्ये। सुंदर असं इथं डेकोरेशन बनवलं आहे। महादेवाचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन इथं पूर्ण डेकोरेशनमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इकडं लाइटिंग वगैरे, महादेवाच्या प्रतिमा वगैरे भरपूर खूप सुंदर असा आपल्याला देखावा इथं बघायला भेटतोय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तर मित्रांनो, आपण प्रवेश घेतलेला आहे आतमध्ये। इकडे देखावा बघायला भेटतो आणि तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा पाहू शकता। आता आपण आलो आहे दर्शन घ्यायला। तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा पाहू शकता। खूप प्रचंड अशी मोठी मूर्ती आपल्याला इथं बघायला मिळते। आणि तुम्ही बाकीचं डेकोरेशन सुद्धा पाहू शकता, खूप सुंदर असं इथं डेकोरेशन बनवलं आहे। मित्रांनो, शेवटी आम्ही फायनली धामणकर नाका गणपती बघायला आलेलो आहे, तुम्ही बघू शकता। आणि आम्ही आता इथं रांगेमध्ये उभे आहे। खूप गर्दीमध्ये कष्ट करून आम्हाला तसं करून पास मिळाला आहे। आणि पास घेऊन आता आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहे। तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे। तर मी आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गणपती दर्शन नक्की करून देणार। वेलकम मित्रांनो, तर आपण आता आतमध्ये आत आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाची मूर्ती, किती सुंदर अशी मूर्ती आहे। खूप सुंदर अशी मूर्तीचं दर्शन आपल्याला इथे मिळत आहे। दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, रात्रीचे 12 वाजलेत तरी इथं गर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाहीये। खूप भरपूर अशी इथं गर्दी अजून पाहायला मिळते। भक्तांची गर्दी इथे आपल्या गणपती बाप्पांची दर्शन घेण्यासाठी खूप वाढतच चालली आहे। रात्रीचे 12 वाजायला आले आणि तरी गर्दी तुम्ही पाहू शकता इकडे। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय पद्मनगरचा गणपती बघायला। तुम्ही बघू शकता इकडं सुंदर असं डेकोरेशन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं डेकोरेशन सुद्धा आहे, मी तुम्हाला तर नक्की दाखवेल। मित्रांनो, तुम्ही मूर्ती बघू शकता आता ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे। जवळपास 12 फुटाची मूर्ती आहे। बघू शकता इकडे शिवाजी महाराजांची प्रतिमा खूप सुंदर प्रकाराने सजवलेली आहे। आणि हे पद्मनगरचं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता। शिवाजी महाराजांच्या सोबत आपले दुसरे आराध्य दैवत सुद्धा इकडे आहेत। खूप सुंदर असं इकडं प्रतिक्रमा केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं गणपतीची आधुनिक मूर्ती आम्ही दर्शन घ्यायला आलो। खूप सुंदर अशी मूर्ती इकडं मस्त मूर्ती इथं महादेवाच्या स्वरूपात मूर्ती इथं बनवलेली आहे। तुम्ही पाहू शकता आता
खूप पाऊस देखील आम्हाला रस्त्यामध्ये आढळला आहे. त्यामुळे आता आम्ही खूप फुलं आणि आता आम्ही घरी आलो झोपायची तयारी करत आहे. गणपतीचे खूप छान दर्शन झाले. तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघितले असं खूप छान दर्शन गणपती आपल्याला बघायला भेटलेले आहेत. तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून असे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि अजून पुढं खूप नवीन अशा गोष्टी तुम्हाला मी दाखवण्यात प्रयत्न नक्कीच करेल. तर माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. गुड नाईट, बाय बाय.